कृष्ण रूप पाहता लोचनी झाले हो साजनी झाले हो साजनी झाले हो
Thank you.
मागील परिहार पुढे नाही शिड
तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना किंवा बैसला तो चित्ती भिवरेच्या वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतारला विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणे माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जदन निहित पाणी मंडनानंदननं तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भास्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतारी होती हे बोल ब्रह्माशेषे तेची मूर्ती सुवेशे तेथे वर्णवशे निर्दोषे मिरितशे आकार चरण युगल उकार दर्शार मकार महामंडळ मस्तकाकारे हे तीनही एकोडले तेथे बोल ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नविले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजो वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. आता वैवासित पावना ती भासती पंचानना समाना तया श्रोत्यांच्या चरणी जाणा साष्टांग नमन करीत सो दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती. पंढरीशी दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविल. प्रस्तुत आज कोणवाळा कातळवाडी येथे श्री सत्यनारायणाचं महापूजन आणि महिलांचं हळदी कुंकू सर्वांना ज्ञात आहे. परंतु या वर्षी थोडं चित्र बदललेलं आहे. दरवर्षी आमच्या महिलांचं हळदी कुंकू होत असतो, परंतु 3 वर्षांनी आल्यानंतर श्री सत्यनारायणाचं महापूजन झालेलं आहे. आणि हे आमचे वाडीगावकर श्रीमान हरिभक्त पारायण जयराम हरिभक्त पारायण तुकाराम महाराज गाणेकर यांच्या घरी श्री सत्यनारायणाचं महापूजन आणि महिलांचं हळदी कुंकू संपन्न झालं आहे. आणि त्या निमित्तानं ही आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग जो आहे तो अभंग तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे. कारण आज अनेक ठिकाणी जागोजागी म्हणायला म्हटलं तर महापूजा हळदी कुंकू समारंभ निमित्तानं काही ना काहीतरी कार्यक्रम आहेत आणि टाळकरी मिळणं शक्य नव्हतं. परंतु काय आमचं भाग्य म्हणायला हरकत नाही. भाग्याचा उदय ते हे थोडे संत आहे. आमच्या भाग्यात होतं म्हणून तुम्हाला सर्व संतांची गाडबेड झालेली तुम्ही उपस्थित झाला. असो परिचय देण्या एवढं, कारण आम्ही परिचयला असं नाही वाडीतलेच आहोत. म्हणून या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप स्थितप्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात महात्मा श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज सामान्य माणसाला, संसारिकांना, व्यावहारिकांना परमार्थामध्ये येऊन भक्ती कशी करायची, भक्ती कोणत्या देवाची करायची आणि तो परमेश्वर परमात्मा त्या भक्ताचं सर्व रक्षण कसं करतो, इतकंच नव्हे तर सामान्य साधारण एक उपदेश एक सांगतात की काय करा, पंढरीला जा सांगतात. आता पंढरीला जा अनेक जण सांगतात, परंतु जगद्गुरूंनी सांगावं
आपण ज्याप्रमाणे ऐकावं हे थोडं चित्र बदललेलं आहे. परंतु हा असं एक सामान्य सवय देतं साधकाला. तुम्ही संसारिक आहात ना, व्यावहारिक आहात ना, प्रपंचिक आहात ना, मग काय करा तर पंढरीशी जा, पंढरीला जा. मग काय करेल? दिनाचा सोयरा पांडुरंग, तो त्या ठिकाणी काय दिनाचा सोयरा बसलेला आहे, पांडुरंग बसलेला आहे. त्याचं नावही सांगतात पंढरीला काय आहे? दिनाचा सोयरा पांडुरंग. आणखी काय म्हणतात? ओ तर तो वाट बघतोय, वाट पाहे उहा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावे. आणि काय सांगतात की तुमचं मागील पर्याय म्हणजे मागील काय असेल नसेल ते सुद्धा पुढे राहणार नाही, त्याचं वाटोळ करून टाकेल. म्हणजे तुमची जी कर्म असतील, दुःख असतील त्याचा विनाश करेल. आणि मागील परिहार पुढे नाही शीण, एकदा त्याचं दर्शन झाल्या. म्हणे नेदी आणि कांच्या हाती, बैसला तो चित्ती निवडला. कधी ज्यावेळी चित्तामध्ये तो बसेल त्यावेळी ह्या सर्व गोष्टीचा परिहार, कोणतंही दुःख आपल्याला शिल्लक राहणार नाही, असा सामान्य अक्षराचा अर्थ आहे. आणि हा धावता जरी अर्थ असेल तर आपल्याला थोडंसं त्याचं चिंतन आपल्या समोर 1 तासामध्ये करायचं आहे. आणि त्या निमित्तानं या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असा साधा सोपा सगळ्यांच्या पाठातला, सगळ्यांना माहित असलेला, मालिकेतला हा अभंग अनेक जणांना माहिती असेल अशातला भाग आहे. या अभंगावर तुम्ही अनेक चिंतन ऐकले असणार, कीर्तन ऐकलं मला माहिती आहे. कारण प्रत्येक वेळेला, आणि हा अभंग घेण्याच्या मागचं कारण एक आहे की आता आमचे वाडीगावकर सुद्धा आणि आम्ही सुद्धा पंढरीला जात आहोत. आता जो पर्वकाळ आहे ना तो माघ वारीचा पर्वकाळ आहे. आणि या माघ वारीसाठी आपल्या संपूर्ण कोकणातून अनेक जण सर्व दर्शनाकरता जात असतात. पण दर्शन झाल्यानंतर तो चित्तात साठवला पाहिजे, बैसला तो चित्ती. जर चित्तात बसला तर मात्र आपल्याला हे सर्व शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. आणि म्हणून साठी मी हा अभंग निवडला. असो या जगामध्ये 3 वर्ग पडतात. फक्त जगाचे नाही, विश्वाचे 3 वर्ग पडतात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. यापेक्षा या विश्वामध्ये, जगामध्ये काहीच नाही. स्वर्ग कुठे आहे? पूर्वीचे जुने जाणते माणसं म्हणायची मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मारावं लागतं तेव्हा स्वर्ग सांग. बरं तो मेलाय, स्वर्गात गेला, तो काय सांगायला येतो काय? म्हणजे स्वर्ग कुठे आहे? वर आहे, आकाशात आहे, अशी आपली कल्पना आहे की स्वर्ग कुठेतरी लांब आहे. दुसरा भाग मृत्यू. मृत्यू तर म्हणजे ही आपली पृथ्वी, तर धरणी माता जी आपण म्हणतो मृत्यूलोक, त्याला मृत्यूलोक असं म्हणतात. आणि तिसरा पाताळ. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे 3 विभाग या विश्वाचे केलेले आहेत. चला स्वर्गात. स्वर्गाचा विचार केला तर सप्त पाताले ही किती 14 भुवने स्वर्ग आहे. कुठले कुठले स्वर्ग आहेत? यमलोक, स्वर्गलोक, वैकुंठ लोक, हा हा आदी, कैलास लोक, असे आदीमध्ये 14 लोक आहेत त्या स्वर्गात. म्हणजे त्या स्वर्गाचे 14 विभाग पडले जातात. या मृत्यूतलावरती किती विभाग पडले जातात? ज्याच्यामध्ये काहीच प्रकार नाही त्याला मृत्यूलोक म्हणतात. इथं वेगळा प्रकार नाही, इथं निसर्गाने एकच नियम आहे. काय निसर्गाचा नियम आहे? इथं काय प्रकार नाही. इथं ज्याचं बारसं झालंय त्याचं 12वर ठरलेलं आहे. म्हणजे जो जन्माला आला तो मरणार आहे, हे निश्चितच निधान आहे. याच्यात काही एक बदल नाही. का सांगा अजून
मरेपर्यंत पुन्हा आपल्या घरात राहायला जागा नसली झाली. म्हणजे या निसर्गाचा नियम असा आहे की या मृत्यू तलावरती जो जन्माला आला त्याला आज ना उद्या कधी ना कधीतरी जावं लागतं आणि तो जाणार आहे. म्हणून या ठिकाणी नियमच नाही, सगळ्यांना सारखा ब्रह्मदेव जरी झाला तरी पुण्याची पावटी सरे. ज्याचं पुण्य संपल्यानंतर ते निघून जातात. या ठिकाणी अमर रावण कुंभकर्ण अमर झाले काय? कोण झालं काय? या पृथ्वी तलावर एकही जीव असा राहिला नाही की तो अमर झाला नाही, त्याला जावंच लागतं. चला परत पाताळ. पाताळ किती प्रकारचे आहेत? सप्त पाताळ त्रिभुवन आहे. त्रिभुवनामध्ये पाताळाचे 7 प्रकार होतात. कोणते कोणते 7 प्रकार होतात? तल, आतल, वितल, भूतल, तलातल, रसातल आणि वितल. या जमिनीच्या आतमध्ये पृथ्वी तलामध्ये 7 प्रकार पाडतात. मग स्वर्गात 14 भुवन आहेत, मृत्यू तलावर एकही म्हणजे सरसकट आहे आणि पाताळात 7 प्रकार भुवन आहे. मग हे 3 विश्व जरी झाले तरी हा मृत्यूलोक कसा आहे? भाग्याचा आहे. नाथ महाराज म्हणते मृत्यूलोक भाग्याचा. महाराज असं कसं होईल? हा मृत्यूलोक का भाग्याचा? कोणाला वाटतं इथे राहावं पण जातो. पण देवादिक सुद्धा आहेत, ते सुद्धा या मृत्यू तलावर येण्याची अपेक्षा करतात. वाढ गीते अपेक्षा करतात. कशा करता? हा मृत्यूलोक श्रेष्ठ आहे म्हणून. आतापर्यंत आपल्याला स्वर्गाचं आकर्षण होतं, स्वर्गाची आपल्याला अपेक्षा वाटत होती. स्वर्गात गेल्यानंतर आनंद भोगायला मिळेल, सुख भोगायला भेटेल. पण स्वर्गात जे गेले त्यांना माहिती आहे, ते गेले ते तिथले फसले. ते म्हणायला लागले आमची फसगत झाली, आम्ही आलो खरा पण तिथं काय आहे? पुण्याची पावटी सरे. पुण्य संपल्यानंतर त्यांना येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांचं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावरतून स्वर्गात जातात, भोग भोगतात. कारण स्वर्गभूमी कशी आहे? भोगभूमी आहे. त्या ठिकाणी भोगासाठी सर्व तयार असतं, तिथं काहीच करावं लागत नाही.
स्वर्गात कशी भोगभूमी आहे, तिथं सगळ्या उठल्यानंतर अमृताचा प्यायला आपल्याला प्यायला भेटतो. मग स्वर्गलोक श्रेष्ठ असायला पाहिजे ना. आपल्याला इथं काय भेटतं? गुलेटी. जास्तीत प्यायला तर टीबी. गुलेटी म्हणजे चहा. सकाळी उठल्यानंतर आपण सगळेजण काय करतो? चहा पितो. गुलेटी गुळाची. जास्तीत प्यायला तर टीबीवर गेला तो. हा. आणि स्वर्गलोकात काय? अमृत भेटतं सकाळी सकाळी प्यायला. आणि अमृत प्यायल्यामुळं स्वर्गातले देव आपण जर बघितलं ना, ते तसे 400 वर्षांनी जरी बघितले महाराज त्यांच्या मला, तरी ते ताजे तवाने गोळे गोमटे असतात 400 वर्षांना सुद्धा. म्हणजे त्यांना म्हातारपण येत नाही. स्वर्गामधल्या देवांना म्हातारपण येत नाही. ते कसे एकदम धष्टपुष्ट, कारण अमृत प्यायल्यामुळं त्यांना म्हातारपण नाही. इकडच्या म्हाताऱ्याला जर वाटत असेल आपल्याला म्हातारपण नको आहे, गुडघे दुखतात, सांधे दुखतात, कमर दुखते, त्यांनी स्वर्गात जायला हरकत नाही. परंतु गेल्यानंतर लक्षात येतं आपली फसगत झालेली आहे. नाथ महाराज सांगतात, म्हणती मृत्यूलोक भाग्याचा. हा मृत्यूलोक नाथ महाराज म्हणतात भाग्याचा. कसा भाग्याचा? त्या ठिकाणी रंभा उर्वशी मेनका गान गंधर्व करतात. त्या ठिकाणी देवी देवतांचा वास आहे. त्या ठिकाणी भोग भोगायला मिळतात. त्याच्या बदल्यात मृत्यू लोकात काय? येड्या बाबला, स्वर्गामध्ये अमृत, स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे, कल्पतरूच्या बागाच्या बागा आहेत. इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या गायी आहेत. त्या उत्तम प्रकारचं दूध प्राशन करायला देतात. इकडच्या हॉस्टेल गाया, म्हणजे हॉस्टेलचं दूध आपल्याला प्राप्त होतं चहा प्यायला. म्हणजे या मृत्यू मध्ये पेक्षा स्वर्गामध्ये उत्तम प्रकारचे भोग आहेत. त्या मनाला इथं भोग नाहीत आपल्याला, नाही का? कथामृत आहे. हा, या ठिकाणी कथामृत आहे. मग ते काय इथे इच्छा करतात? स्वर्गाचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मग त्या देवाने विचार केला. ते आपल्या देवाकडे गेले आणि म्हणायला लागले, तुम्हाला जर आम्ही मृत्यू लोकात पाठवलं की तुम्ही गुटखा खाणार का? व्यसनाधीन होणार का? पत्ते पिसणार का? तर नाही. काय म्हणायला लागले? नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद ते त्या देवाला अमरेंद्राकडे गेले आणि म्हणायला लागले, देवानो आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठवा. कारण काय? या मृत्यू लोकांमध्ये एवढा श्रेष्ठत्व आहे की या मृत्यू लोकात भगवंताचं भजन प्राप्त करून, भगवंताची पूजा विजा करून आपल्याला ऊर्ध्वगमन करता येतं. आणि ऊर्ध्वगमन करून आपल्याला स्वर्ग मृत्यू पाताळ नाही, भगवंताची प्राप्ती करून घेता येते. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन सांग होयंग हरिरूप. हे कीर्तन भजन पूजन उपासना स्वर्गात नाही, आणि ती फक्त पृथ्वी तलावरती आहे. आणि पृथ्वी तलावरती आपल्याला मानव देह प्राप्त करून, तसं 84 लाख योनी आहे, आणि त्या योनीमध्ये मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. मग हे भजन करता येतं, पूजन करता येतं, आणि ऊर्ध्वगमन करून आपल्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून साठी हा मृत्यूलोक भाग्याचा. बरं, त्याला पाताळामध्ये, पाताळात तृण तरु तृष्ट पाषाण योनी असल्यामुळं त्या दगडाला कधी भगवंताचं दगडाचे टाळ घेऊन कधी भजन होत नाही. तेव्हा त्यांनाही तो अधिकार नाही. तृण, दगड, तृष्ट, पाषाण हे पाताळ योनी असल्यामुळं ते
पर्वती बैसकान सांडावी समुद्री रेखा ओलांडावी पृथ्वी भूते वहावी हे आज्ञा माझी. काय समुद्रानं रेखा ओलांडायची नाही, पृथ्वी भूते वहावी हे आज्ञा माझी. ईश्वराची आज्ञा आहे, तेव्हा त्यांना काही भजन करता येणार नाही. भजन कोणाला करता येईल? माणसाला, आपल्याला करता येईल. आणि आपल्याला भजन करून भगवंताची प्राप्ती करून घेता येईल. बरं, आता हा मृत्यूलोक श्रेष्ठ आपल्याला ठरलेला आहे, सगळ्यांना मान्य झालेला आहे असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढे चिंतन मांडूया. बरं, या मृत्यू लोकामध्ये हे विश्व केवळ आहे. हा मृत्यू लोक जे म्हणतात भारत देश, अमेरिका, हे नवखंड पृथ्वी आहे. पूर्वी म्हणायचे नवखंड पृथ्वी 10वा खंड काशी, नाही का? म्हणजे हा एवढा युरोप, अमेरिका या देशापासून सर्व जो देश आहे त्या देशामध्ये जी संस्कृती आहे ती संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीची आहे. मग त्या 9 खंडामध्ये भरतखंड श्रेष्ठ आहे. भरतखंड नाथ महाराज म्हणत भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या संपूर्ण खंडामध्ये भरतखंड जो आहे त्या भरतखंडात जर आपल्याला जन्म मिळाला तर आणि नरदेह प्राप्ती झाली, परम भाग्याची संपत्ती. धन्य ते तेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणजे या विश्वामध्ये 10 खंड असले तरी भरत खंडामध्ये जन्म मिळण्याकरता भाग्य असायला लागतं, तेव्हा आपल्याला या भरत खंडामध्ये जन्म मिळतो. बरं, या भारत देशामध्ये भरत खंडामध्ये जर जन्म मिळाला तर या भारत खंडामध्ये सुद्धा 32 आंतरराष्ट्रीय राज्य आहेत. पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र आदी किती आहेत? या भारत देशामध्ये सर्वांमध्ये अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, थायलंड, रशिया, अमेरिका या सर्वांमध्ये भारतच देश श्रेष्ठ आहे. त्याचं कारण आहे की हा भारत देश जो आहे तो भारत देश संस्कृतीनं नटलेला आहे. भारत देशाची जी संस्कार प्रणाली आहे ना ती वारकरी संप्रदायाला पुनर्जीवित करणारी संप्रदायाची प्रणाली आहे, तत्व प्रणाली आहे. आणि म्हणून साठी हा भारत देश जो आहे ना हा भारत देश श्रेष्ठ मानलेला आहे. या भारताची संस्कृती देशाला लाजवेल अशा प्रकारची आहे आणि म्हणून साठी हा भारत देश आणि या भारत देशामध्ये विविध भाषा बोलणारे लोक आहेत. अनेक प्रकारच्या भाषा बोलणारे, विविध रंगाने रूपाने नटलेला हासा असणारा आपला भारत देश. आणि त्या भारत देशामध्ये
32 आंतरराष्ट्रीय राज्य आहेत. पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र आदी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. एवढा आहे महाराष्ट्र. हा कसा आहे? आणि त्या सर्वांमध्ये हा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. आता याचं संतुलन कसं तुम्हाला लागेल? पंजाब काय श्रेष्ठ नाहीये, गुजरात श्रेष्ठ नाहीये, कर्नाटक, बंगाल, आंध्र, तामिळनाडू, मद्रास, केरळ ही सर्व जरी राज्य असली तरी त्या सर्वांमध्ये आपला जो महाराष्ट्र आहे ना, हा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे सांगतो, नीट लक्षात घ्या. या विश्वामध्ये मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. मृत्यूलोकामध्ये भरतखंड श्रेष्ठ आहे. भारत देश काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे? या महाराष्ट्राची जी तत्व प्रणाली आहे ना, तर या महाराष्ट्रामध्ये भगवान विष्णू, भगवान शंकराने एकूण किती 12 रूप धारण केले. त्याला 12 ज्योतिर्लिंग असं म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. मग त्या ज्योतिर्लिंगापैकी सौराष्ट्र सोमनाथ, श्रीशैल्य, मल्लिकार्जुना, उज्जैन, महाद्वारे अशा प्रकारची 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी या महाराष्ट्रामध्ये 4 ज्योतिर्लिंग आहेत आणि म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. महाराष्ट्राची तत्व प्रणाली बघायला गेल्यानंतर सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये त्याच मानणारा जो अधिपती, गणाधिपती जो देव आहे, की ज्याची घरोघरी पूजा केली जाते. महाराजांनी मगाची प्रमाण दिलं. मुदामीला गणपती, माऊली सरदा पाहिला गणपतीला मान. मग त्या गणपतीची रूप किती आहेत सांगा, बोला. गणपती किती प्रकारचे आहेत? नाही कोणत्या लक्षात? गणपती किती आहेत? अष्टविनायक म्हणतात त्यांना, बरोबर ना? त्याच्यापेक्षा जास्त आहे. या गणपतीला स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम बल्लालेश्वर मुरुड विनायकमहं चिंतामणी स्तेवरम लेण्याद्री गिरिजात्मकम सुरवरम विघ्नेश्वरम ओझरम ग्रामे रांजन संस्थितम गणपती. किती झाले? 8 गणपती झाले. मग ते 8च्या 8ही स्वरूप या महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून आमचं विधान आहे की हा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. महाराष्ट्र किती श्रेष्ठ आहे? महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्र वीरांची भूमी आहे. महाराष्ट्र सुरांची भूमी आहे. या महाराष्ट्रातला एक युग पुरुष वयाच्या 16व्या वर्षी जगदुद्धाराची प्रतिज्ञा करतो आणि ती खरी करून दाखवतो. त्या युवकाचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि जगाला उपकृत केलं. याच महाराष्ट्रामध्ये देहुनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जन्माला आले आणि भगवंताची प्राप्ती करून घेऊन ते निलधामाला गेले. कसे गेले? सदेह वैकुंठ गमन केलं. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. महाराष्ट्रामध्ये महिला सुद्धा कमी नाही. महाराष्ट्रातल्या महिला आहेत ना, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, या सर्व ज्या रणरागिण्या आहेत त्या पुरुषा एवढंच कार्य करणारे आहेत. म्हणून साठी महाराष्ट्र हा श्रेष्ठ राज्य आहे. महाराष्ट्राची तत्व प्रणालीसारखी दुसऱ्या राज्यामध्ये, कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये मिळणार नाही. कशी मिळणार नाही? हळदी कुंकू आपल्या महाराष्ट्रातच होतो काय? हळदी कुंकू मागचं तात्पर्य हळद रुसली आणि कुंकू हसलं. हळद
रुसते आणि कुंकू असलं, मला ते उदाहरण सांगायचे नाही. ही संस्कृती आहे, ही पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी संस्कृती आहे ना, त्या इतर परस्पर देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. ती महाराष्ट्रामध्येच मिळणार. कोणत्याही देशामध्ये जा, इतरत्र देशामध्ये गोऱ्या गोऱ्या आणि कोऱ्या कोऱ्या पाहायला आपल्याला मिळतील. गुजरात हा गोरे लोक आहे, किंवा आपल्याला अमेरिकन लोक आपल्याला गोरे लोक दिसतात, ते सुंदर आणि नीटनेटके दिसतील, परंतु त्यांच्या ठिकाणी सुसंस्कारच असतील असं सांगता येणार नाही. या महाराष्ट्रातल्या माता भगिनी ज्या आहेत ना, त्यांच्याकडे हे सर्व गुण ओतप्रोतपणे भरले आहेत. ते सुसंस्कारी आहेत, त्याला पवित्रता शिकवण देणारी संस्कृती आपल्या महाराष्ट्रात आहे. ती महाराष्ट्रात मध्ये संस्कृती कोणाची आहे? वारकऱ्यांची तत्व प्रणाली आहे, संप्रदायाची तत्व प्रणाली आहे. आणि त्या संप्रदायाच्या तत्व प्रणालीला मान्यता देऊन आणि म्हणून आमचं विधान आहे की काय, हा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. बरं, महाराष्ट्र श्रेष्ठ आहे कसं तुम्ही काय महाराष्ट्र श्रेष्ठ म्हणता? त्याला काहीतरी प्रमाण आहे ना. नुसतं मी सांगतो म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ ठरत नाही ना. का ठरेल? फक्त मी वक्ता म्हणून बोलतोय. महाराष्ट्रामध्ये अहो माणसं सोडा, एक एक पर्वत असे आहे, एक एक नद्या अशी आहे, देवस्थान अशी आहे की त्या ठिकाणी अहो त्या एका पवित्र नदीचं जरी नाव घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा सकळ पापे जाते गंगा. दुसरी एक नदी अशी आहे, या नदीचं फक्त स्नान करायचं आहे. अवधीच तीर्थे घडली एक वेळा, तीर्थे घडली एक वेळा, त्या तीर्थाचं फक्त डोळ्यानं पाहिल्यानंतर काय होतं? अवधीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी. एवढं श्रेष्ठत्व या महाराष्ट्रात आहे. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये नद्या, नाले, झुडपे हे सर्व पवित्र आहेत. या ठिकाणचे पर्वत पण काय कमी नाही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, हा ब्रह्मगिरी पर्वत फक्त आपण दृष्टीनं पाहिला ना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी का, तर त्या ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान विष्णूचं आराध्य स्थान असल्यामुळं, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी असल्यामुळं त्या ठिकाणी नदी, नाले
इतकंच नव्हे तर पर्वत सुद्धा पवित्र आहे. असा हा महाराष्ट्र आपला संयुक्त राष्ट्र आहे. आणि म्हणून आमचं विधान आहे, आमचं म्हणणं असं आहे की या सर्व 32 आंतरराष्ट्रीय राज्यामध्ये महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. बरं, महाराष्ट्र श्रेष्ठ असला तर त्या महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत? अनेक तालुके आहेत, भरपूर तालुके आहेत, जिल्हे. हा, अनेक जिल्हे आहेत. मग त्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा श्रेष्ठ आहे. महाराज म्हणत तुम्ही रत्नागिरीत जन्माला आले म्हणून का? होय, आम्ही ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती भूमी आम्हाला श्रेष्ठच आहे. आम्ही भूमिपुत्र आहे. आम्ही म्हणतो म्हणून नाही, मी म्हणतो म्हणून महाराष्ट्र किंवा रत्नागिरी आपल्याला जिल्हा श्रेष्ठ होत नाही. वेदांत पुराण शास्त्रामध्ये आपण विचार केला तर शास्त्रामध्ये वर्णन केलेला महेंद्रगिरी पर्वत जो आहे तो महेंद्र पर्वत आपल्या महाराष्ट्रात आहे. कुठे आहे महेंद्र पर्वत? महेंद्र पर्वत आपल्या महाराष्ट्रात नव्हे, रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे, चिपळूण तालुक्यात आहे. आणि तो परशुराम भूमीतला जो पर्वत आहे सगळ्यांना माहित असेल, नाही माहित असेल, पण त्याला महेंद्र पर्वत असं नाव आहे. काशीखंड ग्रंथात आपण पाहून घ्या, आपल्याला त्याचं चरित्र पूर्ण बघायला मिळेल. या महेंद्र पर्वतावरती भगवान विष्णूने सगुण 10 अवतार धारण केले. मत्स्य, कश्यप, ऋषी, वराह, वामन, भार्गव, राम, कृष्ण, परशुराम आदी. बरोबर ना? मग त्या म्हणजे भक्ता कारणे घेतलीशी आली 10 गर्भवास सोशी वनमाळे. हा गर्भवास भक्तांसाठी देवाने घेतला. आणि तो भगवान पुरुषोत्तम परमात्मा 6व्या अवतारामध्ये या परशुरामाला आला. आणि 21 वेळा त्यांना निक्षत्रिय पृथ्वी दान दिली विप्राला. काय केलं? सर्व ब्राह्मणांना दैत्यांचा संहार केला. आणि ही 21 वेळा पृथ्वी कोणाला दिली? ब्राह्मणाला दान केली. एवढा दानशूर होता आणि पराक्रमी होता. 21 वेळा जिंकलं त्यानं, असं आपल्याला ग्रंथ सांगतात, काशीखंड ग्रंथ सांगतो. 21 वेळा त्यानं रणकल्लोळ केला, अख्ख्या जगावर विजय मिळवला. आणि शेवटी आपलं निवासस्थान हा पर्वत निवडला आणि त्या ठिकाणी आगमन केलं. आणि त्यातले पायी काही जे आहे ते अन्य ठिकाणी नंतर ब्राह्मण वगैरे वस्तीला गेले. आणि म्हणून आमचं विधान आहे की हा महाराष्ट्र श्रेष्ठ कसा आहे की या महाराष्ट्रामध्ये नद्या पवित्र आहेत, या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया पवित्र आहेत, या महाराष्ट्रातले पुरुष पवित्र आहेत, की या महाराष्ट्रातला संप्रदाय श्रेष्ठ आहे. आणि म्हणून साठी आपल्याला महाराष्ट्र हा श्रेष्ठ आहे. बरं, महाराष्ट्र एवढ्यानं श्रेष्ठ तो होतो का? तर या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आल्यानंतर असोनी संसारी जीवे दुखरी वेदशास्त्र उभारी. वेदाने शास्त्राने आपल्याला काय सांगितलेलं आहे? संसारामध्ये राहून भगवंताची प्राप्ती करून घेता येते. मग कोणत्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते? कोणत्या? या पर्वताच्या ठिकाणी, या देहाच्या ठिकाणी, या महाराष्ट्राच्या ठिकाणी आपल्याला पांडुरंगाची प्राप्ती करून घेता येते. पांडुरंग परमात्मा म्हणजे कसा आहे? जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचरामध्ये भरलेला आहे, ओतप्रोत बनवलेला आहे आणि भरून उरलेला आहे. त्याला पाहायला गेल्यानंतर देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन गेलो. देव जर आपण पाहायला गेलो, बघायला गेलो तर देवस्वरूप आपण होऊन देतो. देव कसा आहे? तो कसा आहे? देव कसा आहे? सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. देव कसा आहे? सुखरूप ऐसा दुलाकोरी सागर.
कोणी वाटतं इथं दुःख व्हावं म्हणला दुःख व्हावे ऐसा कोणी भाविना जीवे. मला वाटतं का म्हणला पाय मोडावा फ्रॅक्चर व्हावा दाखवा जावा कोणाला वाटत दुःख प्रत्येक जीवाला जरी विचारलं इतकं काय तुम्ही मीच काय तर श्वान सुकडे बापुडी कुत्र्या मांजराला जरी विचारलं त्याला दुःख नको वाचतं. मग माणसाची काय कथा मग माणसाचा विचार केला आपल्याला तर प्रत्येकाला दुःख नको आहे. मग दुःख नको तर आपल्याला सुख पाहिजे. मग सुख कुठं मिळणार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार हा संसार दुःख बांधवडी आहे. मग सुख कुठं आहे तर तो सुखरूप मी आता प्रमाणे सांगितलं सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखा. त्या पांडुरंगासारखा सुख देणारा कोण आहे तो सुखी आहे. मग देव पहावया गेलो तेथे देवची हो. मग तो जर देव आपण झालो तर तो सुख आपल्याला ते भेटणार आहे. कुठलं सुख मिळणार सर्व सुखाचे आगो बाप रखुमा देवीवर. मग ते त्याचं सुख आपल्याला देतो. मग तो कसा देतो तो सर्व सुख आहे त्याच्याकडं पण तू सगळे देण्यासाठी उदार नसतात नाही का. सगळे काही देव आहेत ते देण्याकरता उदार नसतात ते घेण्याकरता असतात. काही माणसंही असतात ती घेतच असतात देत नाही. परंतु हा पुरुषोत्तम परमात्मा कसा आहे देणार आहे हे मी सांगतो म्हणून नामदेवराय वर्णन करतात. पुंडलिके दिदला वर करुणा कर विठ्ठले. काय वर दिला की देवा कुंडलिकानं त्याला विटेवर बसवल्यावर काय सांगितलं जे जे भक्त लय पण येते त्यांचा उद्धार करायचा हे त्याला काम लावलेलं आहे. हा करुणा कर विठ्ठले म्हणून तो देणार आहे. पांडुरंग परमात्मा देणार आहे आणि देत असताना मग तो देतो आहे पण देणार आहे पण आपण गेलं पाहिजे ना. मग जाण्याकरता जर जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हटलं तुम्ही भक्ती करता तुम्ही सर्व सुख म्हणता आम्हाला प्राप्त झालं आम्ही काय करायचं तर आम्ही काय करायचं. ज्यावेळी तुकाराम महाराजांना साधकाने प्रश्न विचारला त्यावेळी ते साधकाला तुकाराम महाराज एक सल्ला देऊ लागले की काय करा तुम्ही कुठं जा जाणार कुठं पंढरपूरला जा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात साधकाला सल्ला देतात अरे बाबा तुम्ही संसारिक आहात तुम्हाला सुखाची गरज आहे. गृही वावे धनधान्य पुत्र पौत्र समग्र ही तुम्हाला काय पुत्र मुलं नातवंड सुख संपन्नता पाहिजे ना. मग तुम्ही इतरत्र ठिकाणी भटकत जाऊ नका. कुठे जा तर त्यांना सल्ला देतात अरे तुम्ही जा बाबा एकदा काय करा एकदा तरी जा कुठे जा पंढरीशी जा रे आल्यानो
संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तुकाराम महाराज सांगतात हा दिनाचा सोयरा आहे, एकट्याचा सोयरा नाही, एकट्याचा लक्ष्मीकांत नाही आहे, एकट्या रुक्मिणीचा तो पती नाही, रुक्मिणीचा पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम. तो काय करतो, प्रेम सर्वकार सर्वांना देतो, सर्व सुख सगळ्यांना देतो, असा असणारा सोयरा आहे तो. माझा एकट्याचा नाहीये, तुम्ही गेलात तर तुमचाही होणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कोणी जाऊ यारे यारे लहान याती म्हणती नारी नर नल करावा विचार नलगे चिंता कवनाची. विचार करा, चिंता कसली करता, विचार करा, फक्त चिंता करू नका. नलगे चिंता कवनाची. लहान थोर मोठे शहाणे जाणते शिक्षित अशिक्षित लुळे पांगळे लंगडे सगळ्यांनी या. इथं लहान मोठा असा भेदच राहिलेला नाही. का आमच्या वाडी गावकरांनी सांगितलं एवढी वर्ष आम्ही वारीला जातात, महाग वारीला जातात, मीही कार्तिकेला जातो, तुम्ही काही येऊ नका, आम्हीच तेवढं जातो असं सांगितलंय ना तुकाराम गावकरांनी. गावकरांनी सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन चालले ते. तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारोळी आनंदे. आता माघ वारी निमित्तानं जे वारकरी निघाले त्यांच्या बरोबर या, बरोबर चाला. आणि तुकाराम महाराज सांगतात की त्यांच्या बरोबर जा, तुम्हाला घेऊन जाऊ शकतील, असा कोण विरोध करणार नाही. अहो म्हणतात सोमवार तेवढा जातो आम्ही सोमवार आपला केदारनाथाचा आहे म्हणून तेवढा त्या दिवशी काय खात नाही. बाकीच्या दिवशी सगळं रविवारच आमचं. आम्ही कसं येणार, कसं येणार आम्ही? सगळ्यांना तुम्ही बोलवता खरं, सगळ्यांना या सांगता खरं, पण आमचं खाद्यच पदार्थ आहे. आम्ही नोकरी धंदा करणार आहोत, आम्हाला खाणं पिणं करावं लागतं. मला म्हणतात तुम्हाला त्या कारणासाठी यायचं नाही, तर त्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अधिकार देऊन ठेवलाय. सकळासी येथे आहे अधिकार. लाकूड तोडी काम करा किंवा काही करा, सोमवारही नका धरू. सगळ्यांना अधिकार आहे तो. भगवंताच्या नामचिंतन करण्याचा अधिकार आहे ना. तो लहानापासून मोठ्यापर्यंत, ज्ञानियापासून विद्वानापर्यंत. इतकंच नव्हे तर सनकादिक धान परम भक्त सनकाद योगी या मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. योग्याने जपतपाची कृत्य करून जे प्राप्त होतं ते नामस्मरण करून प्राप्त होतं. आणि म्हणून काय करा, पंढरी जशी या दारे आल्यानो संसारा तो तुम जिनाचा सोयरा पांडुरंग. तो आपलं सुख देणार आहे म्हणून साठी तिकडे इथं अधिकाराची काहीच गरज नाही. सगळ्यांनी या.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, पंढरीसी जारे आल्यानु संसारा दिनाता सुरा पांडुरंग. तो काय करतोय? वाट पाहे ओहा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतार. साधकानो, मायबापानो, तो आपल्या भेटीची वाट पाहत आहे. तो आपल्याला बोलवतो आहे. बोलवतो आहे म्हणजे कसा? झोपलाय काय? कोणत्या ठिकाणी? वेरूळ मध्ये भगवान गौतम बुद्ध उखळात झोपलेला आहे. महालेश्वरला देवस्थान बसलेलं आहे. महाबळेश्वरला भगवान शंकर उखळात आहे. तिरुपतीला बालाजी असे बसलेले आहेत. कुठे देव झोपलेले आहेत, कुठे देव निजलेले आहेत, कुठे बसलेले आहेत. महाराष्ट्रातलं दैवत कसं आहे का? महाराष्ट्रातलं दैवत कसं आहे? समचरण दृष्टी वेळीवर सारी, तेथे माझी हरी गुरुजी राहो. हा पांडुरंग परमात्मा पंढरीला जा सांगता करा, भेटला पाहिजे ना. अहो तो भेटणार काय? तो तिथं वाट बघतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावे. तो वितावळ आहे, उतावळा झालाय. आपले भक्त माझ्याकडे येतील माझे कारण त्या भगवंताला काय आवडतं? भगवंताला नामचिंतन आवडतं, भजन कीर्तन आवडतं. आणि त्या पंढरी परमात्म्याच्या जर ठिकाणी गेला, नामदेव राय सांगतात, नामदेव रायाने हरिकीर्तनाची परंपरा वाळवंटामध्ये चालू केली. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग.
तर वाळवंटामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव स्वतः नाचतो हे पाहायला मिळतो. नामदेव कीर्तन करी जणी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज देवाला सांगू लागले, देवा सावध व्हा, तुमचा पितांबर गळाला. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी नामसुंदरी होते, भजनही होत. आणि काय होता, आणखीन काय होतात, काय होत, तर त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान होत. चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा, चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा, चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा, चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा. पंढरपूर क्षेत्रामध्ये देवाचं दर्शन होतं, चंद्रभागेचं स्नान होतं आणि वेदी तो हरिकथा ऐकायला मिळते. तर त्या ठिकाणी सर्व साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. साधू संतांनी देवाला धरलं आणि सावध केलं, सावध होई ही देवायसे बोले कबीर. म्हणून अशा पंढरपूरला जातो, त्या ठिकाणी वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतारू. तो त्या ठिकाणी आपली वाट बघतोय. वाट बघतोय म्हणजे कसा, तो त्या ठिकाणी करकटेवरी ठेवून या. वाट बघतोय म्हणजे फक्त वाट बघत नाही, तो हातामध्ये करकटेवरती ठेवून वाट बघतोय. आणि तो वाट बघणारा असा पंढरीश परमात्मा आहे. आणि त्या पंढरीश परमात्माला तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्या ठिकाणी पंढरीशी जा सांगतात. मग त्या ठिकाणी दर्शन होतं आणि दर्शन झाल्यानंतर त्याचं नामचिंतन कसं करतात, मागे परिहार मागे परिहार पुढे राहायची. Oh,
संसार दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतार मागील परिहार पुढे नाही क्षीण झालिया दर्शन एक वेळा तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवळेला वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतार जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अनुवाद करताना सांगतात मागील परिहार पुढे नाही शीन झाले दर्शन एक वेळा. आता दर्शनात एवढं काय महत्व आहे? दर्शन झाल्यानंतर त्याची प्राप्ती होते असं आहे काय? खरोखर आम्हाला जर आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं जर दर्शन घेतलं तर आमचा सर्व शीण जाईल का? आमची सर्व दुःख जातील का? त्याकरता काही एक आपल्याला उदाहरण सांगतो आणि आपण वेळेची मर्यादा राखून आपली सेवा आटोपण्याचा प्रयत्न करूया. महाराज म्हणतात तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया. तुका महाराज म्हणतात जवळी न पाचारिता जावे प्रमाणे सांगतात की न पाचारिता काही काही क्षेत्र अशी आहेत त्या ठिकाणी बोलावल्याशिवाय जाऊ नये. काही काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी बोलवण्याची वाट पाहू नये. कधी कधी न बोलावता गेलं पाहिजे. हा एखाद्याचं आमंत्रण नसेल नका जाऊ, पण ज्या ठिकाणी कथा कीर्तन होतं, नामचिंतन होतं, भक्तिभाव होतं, दर्शन होतं, तीर्थयात्रा तीर्थाटन आहे त्या ठिकाणी बोलवायची वाट पाहू नका. तुकाराम महाराजांचा तुका म्हणे जवळी देवाजवळी संताजवळी न पाचारिता जावे संत चरण भावी रिगावया. एकानं पेरूची बाग लावली. आमच्याकडे काय कातळ असल्यामुळे आम्हाला आमच्याकडे काय पेरूच्या बागा बघायला मिळणार. पण एखाद्याचं पेरूचं झाड असेल तर त्या पेरूच्या बागावर ग्वाल्हेरचे पेरू येतात, लाल लाल बिगर बियाचे पेरू, गोड गोड रसाळ पेरू येतात. आणि ते पेरू चांगले पाळाला आले, तयार झाले, उत्तम झाले आणि ते रसयुक्त झाले, गोड झाले, मधुर झाले. मग त्या पक्ष्यांना बोलवायची आवश्यकता लागते का? पेरू पिकला रे पिकला की पोपट आपोआप येतो आणि तो पेरू खाऊन जातो. त्याला बोलवायला लागत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे श्री सत्यनारायणचं महापूजन आहे. बोलवायची वाट पाहू नका. महिलांचं हळदी कुंकू आहे, आमंत्रणाची वाट पाहू नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य ढाकलिया भोय नरका जाणे. हे सत्य कर्म आहे, त्यामुळे त्याला तुम्ही एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुगंध. प्रमाण क्रमांक 2. एकानं काय केलं माहितीये? कोल्हापूर वरून अख्खा ट्रक गुळाच्या ढेपीच्या ढेपी मागवल्या. कोल्हापूरला आपला मोठा बाजार आहे. मग त्याने 10 किलो 15 किलो 5 किलो 8 किलो अशा गुळाच्या भेली म्हणतात, त्याला आपण इकडे ढेपी म्हणतो. त्या ढेपी कोल्हापूर वरून अख्खा ट्रकच मागून आणल्या. आणि काय केलं? ठेवणार कुठं? पाऊस आला तर पाणी पडल म्हणून त्याने मजघरात लपून ठेवल्या. आपल्या घराचं काय मजगर जे असतं म्हणजे तिथं कोण पळकुत्र जाणार नाही, म्हणजे सुरक्षित राहील. त्या तशा ढेपीच्या ढेपी सगळ्या लपून ठेवल्या. कोल्हापूरचा गोड आहे, उत्तम आहे, चांगला आहे, गोड आहे, मधुर आहे. मग त्या व्यापाऱ्यानं जे गुळाच्या ढेपी आणल्या होत्या त्याने असा काय पत्र व्यवहार केला का? किरणदेव सौभाग्यवती मुंगीताई काळतोंडे आपणास पत्र लिहिण्यास कारण की कालच कोल्हापूर वरून गुळाच्या ढेपीच्या ठेपी आणून मजगरात लपून ठेवलेले आहेत.
त्या गुळाच्या ढेपेचा स्वाद घेण्याकरता मुंगीताई काळतोंडे आणि मुंगळे दादा येऊन आम्ही आणलेल्या गुळाचा फारशा पाळवावा असं काय त्या मुंगीताईला पत्र दिलं जातं काय? नाही ना? आमंत्रण दिलं जातं काय? मुंगीची घरा कोण झाडी साधकाला मुमुक्षुला पंढरी परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर झाले या दर्शन एक वेळा एकदा का पंढरी परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी हरिपाठ असो नामचिंतन असो भगवंताचं भजन पूजन असो आमंत्रणाची वाट पाहू नका हा ज्ञानेश्वरी मध्ये उच्चार आलेला आहे. मुंगीच्या घरा कोण धारी कुळ मुंगीला काय पत्र पाठवावं लागतं काय? की गुळ पाहिल्यानंतर ती जाणारच. त्याप्रमाणे मुमुक्ष साधक जो आहे तो काय करणार? भगवंताचं दर्शन झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू असेल ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं पूजन चालू असेल त्या ठिकाणी स्वतःहून जातो. झाली या दर्शन आणि असं जर दर्शन झालं तर त्याचं काय होतं? मागील परिहार म्हणजे कुठला? अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्माचं दुःख जरी आपल्याला असेल तरी त्या दुःखाचा एका क्षणाचा नाश होतो आणि तो अवघा झाला स्वयंमेव पांडुरंग. अवघा काय होतो? सुखरूप होतो. आणि म्हणून साठी ते दर्शन घडायला लागतं. तर दर्शन जर घडायचं आहे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडायचं आहे तर दर्शन घडण्याकरता नुसतं फक्त एकदा नमस्कार करून आलो देवा तुझा तू तिथं राहा मी माझा निघालो तो अंतःकरणामध्ये प्राप्त झाला पाहिजे ना. अंतःकरणामध्ये कसा प्राप्त झालाय? आपलं चित्त आहे आणि त्या चित्तामध्ये मन विक्षेप आधी षडगुण आहेत वैली आहेत. ते काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार हे अंतःकरणामध्ये मल विक्षेप आहे. यांचा काय होतं? एकदा अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छादिली हा ईश्वर परमात्मा आपण पाहिल्यानंतर हृदयामध्ये साठविला राहे. हृदय संपुटी बाहेर दाखवली मूर्ती उभी आणि कुणी कुणी साठवला जनाबाईनं सुद्धा साठवला. त्या देवाला काय केला? धरला. धरून काय केला? कोंडला. कोंडून काय केला? धरिला 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 पंढरीचा धरिला 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 हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल पुंडीला. आपल्या चित्तामध्ये कोणला आणि तेव्हा मागील परिहार पुढे नाही दुःख पुढे नाही क्षीण झाली या दर्शन. नुसतं दर्शन करून नाही आलं लक्षात काय? आणि तो चित्तामध्ये ठसावायला लागतो. मग कोणी कोणी साठवला? सावता माळ्यानं साठवला. काय केला? हृदय सावता माळ्यानं काय केलं? हृदयामध्ये आपल्या पांडुरंग परमात्म्याला साठविला राहे. हृदय संपुटी बाहेर धापुटी मूर्ती उभी. ज्याप्रमाणे बाहेर आहे तशीच मूर्ती त्याच्या अंतःकरणामध्ये
सावता मायाने साठवला, अनेक साधू संतांनी साठवला आणि साठवल्याशिवाय मात्र आपल्याला त्याची प्राप्ती होत नाही. कशी प्राप्ती होत नाही एक वाक्य सांगतो म्हणजे लक्षात येईल. तो बाहेर असणारा जळीस्थळी काष्टी पाशाने असणारा परमेश्वर परमात्मा तो साठवल्याशिवाय आपल्याला त्याची प्राप्तीच होत नाही. इथं अप्राप्ताची प्राप्ती होत नाही. जे नाहीच आहे त्याची प्राप्ती होत नाही, तो प्राप्ताची प्राप्ती होते. तो देणारा आहे, स्वयंमेव आहे, पण तो काय आहे, कसा आहे, तो चित्तामध्ये साठवावा लागतो. आणि चित्ती तुझे रूप डोळा मुखाचे ध्यान हा चित्तामध्ये साठवल्यानंतर तो आनंद देतो. कसा आनंद देतो? तुका म्हणे बैसला तो चित्ती निवडेना. आणि एकदा का असा तो चित्तामध्ये बसला तर मात्र त्याला आपल्याला बाहेर काढल्या सुद्धा काढता येईना. अंतरीची ज्योती प्रकाश ही दिसती. मग असा परमेश्वर परमात्मा असताना काय करायला लागणार आहे? कारण मला सांगतात तुम्ही संसारिक आहात. तुम्ही हे मी करतो ते मी करतो हे माझ्यामुळे होतो हे असं काही करीत राहू नका. काय करा, काय करा, तो कामान घालू तयावर
तुका मने घालू तुका मने नेते आणि काचे हाती तुका मने नेते आणि काचे हाती कमने नेदी आणि काची
Rama